तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आज आपण लाडक्या बहिणींबाबत एक महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी अशी आहे की मार्च एप्रिलचे 3,000 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले नसतील तर आपल्याला काय करायचं आहे, तर याबाबत काही जी अपडेट आहे ती आपण जाणून घेऊयात. तर मित्रांनो, ही राज्य सरकारची एक प्रमुख कल्याणकारी योजना आहे, ज्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये मदत मिळतात. मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते येण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक लाभार्थ्यांना याचा लाभ देखील मिळालेला आहे. मात्र अद्यापही काही लाभार्थ्यांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते मिळाले नाहीत. त्याच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. ती बातमी काय आहे ती चला तर पाहूयात. तर मित्रांनो, राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी अशी आहे की लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक प्रमुख कल्याणकारी योजना आहे. ज्या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये मदत मिळते. तर मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते येण्यास सुरुवात झालेली देखील आहे. अनेक लाभार्थ्यांना याचा लाभ देखील मिळाला आहे. मात्र अद्यापही काही लाभार्थ्यांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते मिळाले नाहीत. त्यांच्यासाठी महत्त्वाचे अपडेट आहे. तर मित्रांनो, वित्त विभागाने सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी मार्च 2026 करिता रुपये 365 कोटी व एप्रिल 2026 करिता 365 कोटी असा एकूण 730.5100 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. याचबरोबर मार्च आणि एप्रिल महिन्याचा लाभ हा लाडक्या बहिणींना मिळाला नव्हता, त्यांना आता हा लाभ मिळणार आहे. सरकारने 730.5100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यात मार्च आणि एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये जमा होणार आहेत. मात्र हे हप्ते एकत्र येऊ शकतात किंवा वेगवेगळे, याबाबत अद्याप कोणतीही सूचना नाही. याचबरोबर ज्या महिलांची ई-के-वाय-सी प्रक्रिया यापूर्वीच यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे, अशा पात्र महिलांचे पैसे शासनाकडून टप्प्याटप्प्याने वितरित केले जात आहेत. संबंधित महिलांनी जिल्हा कार्यालयात न येता थेट आपल्या बँक खात्यात योजनेची रक्कम जमा झाली आहे की नाही याची खात्री करावी. याचबरोबर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असलेल्या लाभार्थ्यांना मार्च एप्रिल महिन्याचा लाभ मिळाला नसेल तर ते या संदर्भात तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या महिला व बाल कल्याण विभागात याबाबत अधिकची माहिती घेऊ शकतात. त्यांनी के-वाय-सी पूर्ण केली नसेल तर त्यांना त्याचा लाभ मिळणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचबरोबर लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जात असून या योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिलांना मिळत आहे. मात्र अलीकडच्या काळात ई-के-वाय-सी संदर्भातील त्रुटी, बँक खात्याशी संबंधित अडचणी तसेच हप्ता थांबण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर येत होत्या. याच पार्श्वभूमीवर सरकारने 181 हेल्पलाईन नंबर सुरू करण्याचा निर्णय देखील घेतला आहे. तर सध्या प्रसारमाध्यमांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करण्यासाठी अखेरची संधी देण्यात आली आहे, अशी बातमी पसरत आहे. ज्या महिला ऑनलाईन पद्धतीद्वारे किंवा योग्य कागदपत्रांअभावी ई-के-वाय-सी करू शकल्या नाहीत, त्यांना आता ऑनलाईनऐवजी थेट जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागात कागदपत्रे जमा करण्याची मुभा सरकारने दिली आहे, असा दावा या बातम्यांमध्ये केला जात आहे. तर मित्रांनो, सदर बातम्यांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन राज्यातील नागरिकांना शासन स्तरावर करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर एक कमेंट करून नक्की कळवा आणि तुमचे देखील पैसे आले की नाही हे ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.